राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचं थंड हवेचं ठिकाण असलेल्या तोरणमाळचा होणार कायापालट। विधानसभेचे आमदार आमशा पाडवी यांनी 200 कोटी रुपयांचा विकासाचा आराखडा पर्यटन मंत्र्यांकडे पाठवला। पर्यटन विभागाचे पथक तोरणमाळला दाखल। तोरणमाळच्या विविध पर्यटन स्थळाची पथकानं केली पाहणी। राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचं थंड हवेचं ठिकाण असलेल्या तोरणमाळला गेल्या अनेक वर्षांपासून पाहिजे तसा विकास कामे नसल्यानं इथल्या आदिवासी बांधवांना रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला होता। सोयी सुविधा नसल्यामुळे अनेक पर्यटक तोरणमाळकडे पाठ फिरवत असतानाच पाहायला मिळत होतं। मात्र आता याच तोरणमाळचा कायापालट होणार आहे। विधानसभेचे आमदार आमशा पाडवी यांनी 200 कोटी रुपयांचा पर्यटन विकासाचा आराखडा नुकताच तयार केला असून तो पर्यटन मंत्र्यांकडे पाठवण्यात आलाय। पर्यटन विभागाच्या माध्यमातून पथक तोरणमाळला दाखल झालं आणि त्यांनी तोरणमाळच्या विविध पर्यटन स्थळाची पाहणी केली। लवकरात लवकर तोरणमाळला सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत। येणाऱ्या काळामध्ये तोरणमाळचा कायापालट होणार असून या ठिकाणचा लवकरात लवकर विकास होणार आहे। पर्यटन मंत्रालयानं तोरणमाळ विकासासाठी गठीत केलेल्या समितीनं आज तोरणमाळ येथे पाहणी केली। त्यांच्यासोबत अक्राणी विधानसभेचे आमदार आमशा पाडवी हे देखील उपस्थित होते। बेधडक मी मराठी न्यूज, नंदुरबार। आज तोरणमाळ इथे महाराष्ट्र राज्याच्या पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई आणि त्यांच्याकडे मी आणि चांदू भैयाने दोघांनी मीटिंग घेतली आणि आम्ही मागणी केली की थंड हवा ठिकाण महाराष्ट्रामधला दुसरा क्रमांकाचा ठिकाण आहे तोरणमाळ आणि तिथे विकास व्हायला पाहिजे। आणि जेव्हा मागणी केली असताना महाराष्ट्र राज्याच्या पर्यटन मंत्री त्याने एक टीम पाठवली आहे आणि ते प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे पॉइंट आहे त्या पॉइंटला जाऊन सर्वे करणार आहे आणि सर्वे करून जे प्रत्येक पॉइंटला 5-5 कोटीची निधी शंभूराजे देसाई साहेब देणार आहे। आणि जे मोठा प्रोजेक्ट आहे आम्ही जे मागणी केली आहे 200 कोटीचे त्याने आम्हाला बोली केली आहे की मी केंद्र सरकारकडे पाठवून तुम्हाला ते सुद्धा मंजूर करून देतो, पण माझ्या हातात जेवढं आहे ते ताबडतोब सर्वे करून तुम्हाला देतो आणि जेवढी मला देता येईल तेवढी निधी तुम्हाला देऊन टाकतो। जेवढे पॉइंट काढणार त्या पॉइंटवर 5-5 कोटीची निधी मी देणार।